निवडणुकीच्या प्रचाराला केवळ आता काही तास शिल्लक आहे। हिंगोलीमध्ये अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा जोर धरलेला आहे। आपण जर पाहिलं तर हिंगोली विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून डॉक्टर रमेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि अपक्षांच्या उमेदवारीमुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे। आपल्यासोबत डॉक्टर रमेश शिंदे आहेत। अपक्ष उमेदवारांनी देखील आता प्रचारामध्ये जोर धरलेला आहे। एक प्रचंड भव्य दिव्य रॅली या ठिकाणी तुम्ही काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय असेल प्रचाराचं पुढचं गणित आणि कसं विजयाचं गणित आहे तुमचं? या ठिकाणी विजय माझा निश्चित आहे। फक्त खालचे जे समज 4-5 उमेदवार असतील त्याचा ते मध्ये 2 नंबरला कोण आहे फक्त याची त्यांची प्रथा चालू आहे, कारण त्यांच्या पूर्ण पागाची ओळख उसरली आहे। आणि यामुळं काल या ठिकाणी पाहिलं असेल अमित शहा सभा झाली। मला सांगा दिल्लीचा 2 टर्म आमदार असल्यानंतर एवढा विकास केल्यानंतर दिल्लीचा माणूस इथे आणायची गरज नाही ना। त्यामुळे दिल्लीचा प्रचार आमच्या चालणार नाही आहे आणि दिल्लीच्या माणसाचं कोणी ऐकणार नाही आहे। या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे। या ठिकाणी जर पाहिलं असेल, जर संख्या पाहिली असेल, ज्या ज्या गावात जातो त्या ठिकाणी पाहिलं असेल हजारोच्या संख्या या ठिकाणी मला विजय निश्चित आहे। कुठले काय माझा विजय निश्चित 100% निश्चित आहे। काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही लोकांसमोर घेऊन जात आहेत। हिंगोलीच्या विधानसभेमध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत? या ठिकाणी हिंगोलीच्या खूप मोठे प्रश्न आहे, कारण हिंगोली सर्वात जिल्हा जर पाहिला असेल महाराष्ट्रात सर्वात मागासलेला जिल्हा हिंगोली आहे। हिंगोलीमध्ये खूप काय करण्याचा रिकाम आहे। म्हणजे पाहिला असेल या ठिकाणी शेतकऱ्याचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा लाईटचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाचा भावाचा प्रश्न आहे, बेरोजगार युवकाचा प्रश्न आहे, शैक्षणिक प्रश्न आहे, आरोग्य प्रश्न आहेत। या ठिकाणी जर प्रश्न पाहिला भस्मासूर या ठिकाणी प्रश्नाचा झाला आहे। त्यामुळे या ठिकाणी काम करण्याचं खूप काय काम करण्यासारखं आहे। या ठिकाणी जनता पूर्ण त्रस्त झाली आहे। त्यामुळे जनता पूर्ण माझ्या पाठीमागे राहणार आहे, कुठली शंका नाही। कारण पाहिला असेल मागच्या 1.5 वर्ष माझे आंदोलन पाहिले असतील या जनतेच्या या ठिकाणी केले आहेत आणि यामुळे निवडणूक या ठिकाणी जनतेने हातात घेतलेली आहे। 16 अपक्षांनी पाठिंबा दिलेले हे डॉक्टर शिंदे उमेदवार आहेत। आपल्यासोबत ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला ते उमेदवार आहेत। डॉक्टर शिंदेंना तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाय, कारण काय? 16च नाही 23 लोकांनी आम्ही पाठिंबा दिला आहे आणि एकमेव आमचे रमेशराव शिंदे यावेळेस विजयी होणार आहेत आणि विजयी होऊन त्यांना मंत्रिपदसुद्धा मिळणार आहे। हे सर्वांनी लक्षात राहू दिलं पाहिजेत। कोणत्याही उमेदवार आमच्या बरोबरीला नाही। आम्ही सर्वांसाठी एकच उमेदवार आहे, काफी आहे। त्यामुळे आम्ही विजय निश्चित आहे। नक्कीच मी कॅमेरामॅनला विनंती करेल की माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक आहेत, महिला आहेत, तरुण आहेत। या सगळ्यांनी डॉक्टर शिंदेंच्या या रॅलीमध्ये या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे। तुम्ही स्वतः या ठिकाणी उमेदवार होतात, परंतु डॉक्टर शिंदेंना तुम्ही 23 जणांनी पाठिंबा दिलेला आहे, कारण काय? आम्ही जरांगे ग्रुपमधून 17 जण होतो आणि इतर पक्षातून 5 जण होते, असे 23 जण उमेदवार होतो। पण रमेश डॉक्टर साहेब शिंदे काढून घेऊ लागले फॉर्म, पण आम्ही 23 जणांनी माघार घेऊन एकमेव असा उमेदवार उभा केला की रमेश डॉक्टर साहेब यांना निवडून येण्यासाठी आणि जनतेच्या मनातला आमदार, भावी आमदार म्हणून संबोधण्यासाठी रस्त्यावरला आमदार म्हणून गणना केल्या जाते। आतापर्यंत शेतकऱ्याच्या लढ्यासाठी अनेक उपोषणे, अनेक विद्युत महामंडळाच्या विरोधात आंदोलने केलेली आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच रमेश डॉक्टर साहेब यांच्या पानाया निशाणीवर मतदान करून भरघोस मताने निवडून येतील। शेतकऱ्यांच्या समस्या डॉक्टर शिंदेंनी सोडवल्यात म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणूनच हिंगोलीमध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर रमेश शिंदे यांनी आता सर्व राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवलेलं आहे आणि प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।